नमस्कार मंडळी, हे मी भिजवलेले मिक्स कडधान्य घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून तेलावर थोडा वेळ परतून घेऊया. तोपर्यंत मसालासुद्धा तयार करून घेऊया. कोथिंबीर, लसूण, सुकं खोबरं, धणे, जिरे, घरगुती तिखट, हळद, हिंग आणि पाणी टाकून वाटून घेऊया. आता वाटणसुद्धा तयार आहे. जे कडधान्य भाजले होते ते आता काढून घेऊया एका ताटामध्ये. त्याच कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून तमालपत्र आणि कढीपत्ता याची मी फोडणी केली आहे. एक बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे आणि कांदा लवकर परतला जावं म्हणून त्यात मीठ टाकले. आता त्यात टमाटेसुद्धा टाकून घेऊया आणि वाटलेलं हे वाटण आहे ते सुद्धा टाकूया. मिठामुळे आता याला लवकर छान तेल सुटेल. तेल एकदा का सुटलं मसाला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कडधान्य त्याच्यात सोडून घेऊया. त्यानंतर हे सुद्धा छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आता आपण जितकं हवं आहे तितकं पाणी टाकून घेऊया. नंतर कुकर लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये हे आपलं जे कडधान्य आहे ते खूप छान शिजतं, मऊ एकदम आणि आपली आमटीसुद्धा छान मिळून येते. ही आमटी खूप चवीला छान लागते. मला बऱ्याच कमेंट येत होत्या की काहीतरी रोज बनवता येईल असं बनव ना. मग त्यासाठी मी ही व्हिडिओ केलेली आहे. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा.